NMMS परीक्षेच्या परिपूर्ण तयारीसाठी विद्यालयाच्या वतीनं जी आपण सराव परीक्षा मालिका चालवलेली आहे, त्या मालिकेच्या अंतर्गत आजची आपली 10वी सराव परीक्षा आहे. आत्तापर्यंत आपण एका घटकावर परीक्षा घेतलेल्या आहेत, म्हणजेच त्या चाचणी परीक्षा होत्या. आणि आजची जी प्रश्नपत्रिका आहे, बौद्धिक क्षमता चाचणी किंवा त्याला आपण मेंटल ॲबिलिटी टेस्ट किंवा मॅट असं म्हणतो, तर ही प्रश्नपत्रिका पूर्ण अभ्यासक्रमावर आधारित आहे. या प्रश्नपत्रिकेत एकूण 90 प्रश्न आहेत, गुण 90 आहेत आणि वेळ 90 मिनिटाचा आहे. मुख्य परीक्षेत जी प्रश्नपत्रिका असते किंवा मुख्य परीक्षेमध्ये आपल्याला ज्या प्रश्नपत्रिकेला सामोरं जावं लागतं, तशी ही प्रश्नपत्रिका आहे. आणि म्हणून या परीक्षेत जे काही तुम्हाला गुण मिळतील, त्यावरून तुम्हाला तुमच्या मुख्य परीक्षेतील गुणांचा थोडाफार अंदाज येऊ शकतो की मुख्य परीक्षेत आपल्याला किती गुण मिळू शकतात. याचा अंदाज या परीक्षेतून येणार आहे. 90 प्रश्नासाठी फक्त 90 मिनिटाचा वेळ आहे. तर 90 मिनिटात आपले सर्व प्रश्न सोडून होतात का, हेही तुम्हाला जाणीवपूर्वक आज पाहायचं आहे. आणि जर आपल्याला वेळ कमी पडत आहे असा अनुभव आला, तर पुढच्या परीक्षेच्या वेळेस आपल्याला वेळेचं नियोजन करायचं आहे. तर आणि तरच आपले मॅट किंवा मेंटल ॲबिलिटी टेस्ट या पेपरमधील गुण चांगले राहू शकतात. तुम्हाला जर वेळेचं नियोजन, टाईम मॅनेजमेंट करता नाही आलं, तर सराव करून किंवा अभ्यास करून सुद्धा त्या अभ्यासाचं किंवा सरावाचं रूपांतर आपल्या गुणामध्ये होणार नाही. हे आपण लक्षात घ्यायचं आहे. इथं वेळ खूप महत्त्वाचा आहे. बऱ्याच वेळेस असं लक्षात येतं, अभ्यास आहे, आपल्याला त्यातले बरेच प्रश्न जमत होते, पण वेळ नव्हता. तर त्याच्यासाठी ज्या काही सराव परीक्षा आपण घेत आहोत, त्या परीक्षेतून आपल्याला वेळेचं नियोजन करणं शिकायचं आहे किंवा मर्यादित वेळेत आपले सर्व प्रश्न कसे पूर्ण होतील, याच्यासाठी आपलं वैयक्तिक नियोजन करायचं आहे. त्या सर्व गोष्टीसाठी पुढील काही सराव परीक्षा आहेत. अभ्यास करणं आणि परीक्षेतील आपलं वेळेचं नियोजन करणं, दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. या दोन्हीसाठी माझ्याकडून आपल्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा.